गर्लफ्रेंडचा मेसेज आला, घरी ये, घरात कोणी नाहीये. उरग उतावेळ झालं, भेटायला गेलं. काही वेळानं त्याच घरातून धूर यायला लागला. किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. शेजारच्या लोकांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस पोचले तर त्या घरात त्यांना एक जळती बॉडी दिसली. हातपाय खुर्चीला बांधलेले, एक एक अवयव गळून पडत होता. बॉडी होती त्याच उतावीळ बॉयफ्रेंडची, ज्याला त्याच्या गर्लफ्रेंडने जिवंत जाळलं होतं. BDSM करू असं म्हणत 50 शेड्स ऑफ ग्रे हिट झाल्यापासून अनेक लोकांच्या अनेक फॅन्टसीत जागा झाल्यात आणि नवीन काहीतरी ट्राय करू असं गर्लफ्रेंडच म्हणत असल्यानं बॉयफ्रेंड उतावीळ होण्यामागे काही रॉकेट सायन्स नाही. बँगलोरमध्ये राहणाऱ्या प्रेरणाने हेच केलं. बॉयफ्रेंडचे हातपाय बांधले, डोळे झाकले. तो तिच्या शरीराच्या स्पर्शाची वाट बघत होता, पण त्याला स्पर्श झाला केरोसिनचा, आगीचा आणि मृत्यूचा. पण 27 वर्षांच्या प्रेरणाने किरणची हत्या का केली, कशी केली आणि हा मृत्यू उघडकीस कसा आला, सगळा थरार सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. बँगलोरच्या राजाजीनगरमधल्या भाष्यम सर्कलमध्ये एक टेलिकॉम कंपनी आहे. 2 वर्षांपूर्वी इथं सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या किरण आणि प्रेरणाची ओळख झाली. ओळख मैत्रीत, मैत्री प्रेमात, हे रूपांतरणाचे सोपस्कार पार पडायला फार वेळ लागला नाही. 2 वर्षांचं रिलेशन होतं. लग्नाचं वय झालेलं. प्रेरणाने किरणला लग्नासाठी विचारलं, पण किरणने उत्तर द्यायला टाळाटाळ केली. अनेकदा विषय निघायचा, पण प्रत्येक वेळी किरण विषय टाळायचाच. मग यावरून सुरू झाली किरकिर आणि किरणने विषय सोडा थेट प्रेरणाला टाळायला सुरुवात केली. यातून सुरुवात झाली संशयाची. प्रेरणाच्या डोक्यात एक गोष्ट फिड बसली. किरण आपल्याकडे आधीसारखं लक्ष देत नाही, त्याचं दुसरीकडे अफेअर सुरू असावं. पण हा संशय किरकोळ नव्हता. यातूनच प्रेरणाने खुनाची स्क्रिप्ट लिहिली. प्रेरणा साऊथ बँगलोरच्या अंजना नगरमध्ये राहते, आई आणि भावासोबत. 21 एप्रिलला तिच्या घरी कुणीही नव्हतं. आई आणि भाऊ सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडले. तिने लागलीच किरणला फोन केला. घरी कुणी नाहीये, लवकर येणार सुद्धा नाहीये असं सांगितलं. घरी बोलवलं. किरण कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी चालला होता, पण प्रेरणाचा फोन आल्यानं तो तिला भेटायला गेला. तो घरात आल्यावर दोघांनी गप्पा मारल्या. अगदी टिपिकल कपल सारखा सीन सुरू झाला. पण काही वेळानं प्रेरणा किरणला म्हणाली, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आज आपण वेस्टर्न स्टाईलमध्ये संबंध ठेवू. तिने खुर्ची आणली. स्वतःहून किरणचे कपडे काढले. मग त्याला खुर्चीवर बसवलं. त्याला कुठलाही संशय येऊ नये म्हणून स्वतःचेही कपडे काढले. वातावरण रोमॅन्टिक राहील याची काळजी घेतली. ती जे जे म्हणत होती, किरण ते ते करत गेला. आणि हीच संधी साधून प्रेरणाने आधीच आणून ठेवलेली दोरी बाहेर काढली आणि किरणचे हातपाय खुर्चीला घट्ट बांधले. आता ह्या प्रकारात सगळं असंच असतंय, त्यामुळे किरणने विरोध केला नाही. त्या डोळ्यावर कापडाची पट्टी बांधल्यानंतर आपल्याला जन्नत दिसणार या खुशीत तो असावा, कारण तो पूर्णपणे बेसावध होता. त्याला ना प्रेरणाच्या चालीचा अंदाज आला आणि ना केरोसिन पेट्रोलचा वास. प्रेरणाने केरोसिन आणि पेट्रोल मिक्स करून एका बाटलीत भरलं होतं. किरणला कसलाही अंदाज यायच्या तिने ती बाटली किरणच्या अंगावर ओतली. माचिसची गाडी पेटवली आणि किरणच्या अंगावर फेकून दिली. पुढच्या काही क्षणात किरणच्या सगळ्या शरीराला आग लागली. त्याने खुर्चीतून उठायचे प्रयत्न केले, पण प्रेरणाने दोरी घट्ट बांधलेली. किरण जीवाच्या आकांतानं ओरडायला लागला. त्याच्या मांसाचा एक एक तुकडा गळून पडू लागला. त्यानं खुर्चीतून सुटण्याचे पूर्ण प्रयत्न केले, पण ते त्याला शक्य झालं नाही. हे सगळं दृश्य प्रेरणा उघड्या डोळ्यांनी पाहत होती. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने किरण जळत असताना, तो ओरडत असताना आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग सुद्धा काढलं. इकडे किरण किंचाळत होता. प्रेरणाच्या घरातून धूर बाहेर जात होता. प्रेरणाच्या घरातून येणारा पुरुषाच्या किंचाळण्याचा आवाज आणि धूर यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलवलं. अग्निशमन दलाला सुद्धा फोन लावला. दोन्ही पथकं घटनास्थळी आली. त्यांनी आग नियंत्रणात आणली, पण तोपर्यंत किरणचा मृत्यू झाला होता. घरात प्रेरणाशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. त्यामुळे संशय साहजिकच तिच्यावरच गेला आणि तिने रचला बनाव. तिने पोलिसांना सांगितलं, किरणने स्वतःला संपवलंय. तो सकाळी माझ्या घरी आला. दुपारी 1:30च्या सुमारास मी बाथरूममध्ये गेले, तेव्हा मला किंचाळण्याचा आवाज आला. मी बाहेर आले तर त्याने स्वतःला पेटवून घेतलं होतं. तिच्या या जबाबावरून पोलिसांनी किरणने स्वतःला संपवलं अशीच त्याच्या मृत्यूची नोंद केली. पण त्यानंतर त्यांनी प्रेरणाकडे अधिकची चौकशी केली, तेव्हा ती प्रत्येक वेळी आपला जबाब बदलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तोवर किरणचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. त्यात प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी CCTV फुटेज चेक केलं, तेव्हा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असलेल्या किरणकडे पेट्रोल किंवा कोणतेही लिक्विड नसल्याचं स्पष्ट झालं, ज्यामुळे
प्रेरणावरचा संशय आणखी वाढला. पोलिसांनी प्रेरणाचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांना किरण जळतानाचा व्हिडिओ दिसला, जो स्वतः प्रेरणाने शूट केलेला. प्रेरणाचे सगळे फासे उलटे पडले. पोलिसांनी आणखी नीट चौकशी केली तेव्हा तिने किरणने लग्नाबद्दल टाळाटाळ केली. त्याचं दुसरीकडे अफेअर असल्याचा संशय होता म्हणून आपण त्याचा खून केला अशी कबुली दिली. यासाठी तिने किरण येण्याआधीच केरोसिन आणि पेट्रोल आणून ठेवलं होतं. तू 21 एप्रिलला सुट्टी काढून ठेव, जमलं तर घरी भेटू अशी गळ सुद्धा किरणला घालून ठेवली होती. त्यामुळेच किरण घरात येण्याआधी तिचं सगळं प्लॅनिंग रीतसर झालं होतं. पण किरणला थेट कसं जाणणार हा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा तिला उत्तर सापडलं, BDSM. तिने प्रेमाने विणलेल्या जाळ्यात किरण फसला आणि तिने त्याला मारलं, जिवंत जाळून. प्रेरणाने खुनाची कबुली दिली असली तरी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत किरणच्या कुटुंबियांनी तक्रार न दिल्यानं तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पण प्रेरणाला ताब्यात घेण्यात आलंय कारण तिच्या एका चालीमुळे एक जीव गेलाय आणि चर्चेत आलंय 50 Shades of Bangalore.